बातमी आहे नाशिक मधून रामनवमी निमित्त नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। आज होणाऱ्या रामनवमीच्या पार्श्वभूमीवर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलंय। रामनवमी आधीच मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं देखील पाहायला मिळालं। काळाराम मंदिरामध्ये राम जन्म उत्सव देखील साजरा केला जातोय। मंदिर प्रशासनाच्या वतीने याची जोरदार तयारी करण्यात आली आहे। ऐतिहासिक काळाराम मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। संपूर्ण देशभरामध्ये याचा उत्साह दिसून येतोय, तर काळाराम मंदिरामध्ये देखील त्याच पद्धतीने उत्साह संचारला आहे। संपूर्ण काळाराम मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। रामनवमीच्या आदल्या दिवशीच म्हणजे कालपासूनच भाविकांची रीघ मंदिरामध्ये दिसून येते। रामनवमीच्या पूर्वसंध्येला अनेक भाविकांनी तिथे दर्शन घेतलं। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर। किरण, रामनवमी आज संपूर्ण देशभरात उत्साहाने साजरी केली जाते आणि प्रभू रामाची अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतरची ही पहिली रामनवमी आहे। काळाराम मंदिरामध्ये कसा उत्साह आहे? अयोध्येमध्ये राम मंदिराच्या निर्मितीनंतर पहिली रामनवमी जी आहे ती संपूर्ण देशभरामध्ये साजरा केला जातो। नाशिकच्या जे ऐतिहासिक काळाराम मंदिरामध्ये मी आहे, आपण बघू शकतो की सकाळपासूनच मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। खरं तर दरवर्षी रामनवमी अत्यंत उत्साहामध्ये इथे साजरा केला जातो, पण यंदा जे आहे ते अयोध्येमध्ये राम मंदिराच्या निर्मितीनंतर रामलल्ला मूर्तीच्या प्रतिष्ठापनेनंतर ही पहिली रामनवमी आहे आणि एक वेगळा अजयचा उत्साह असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। मागच्या काही दिवसांपासून सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन या मंदिरामध्ये करण्यात आलेलं होतं। आज मोठ्या प्रमाणात भाविक तिथे येतील, दर्शन घेतील अशा पद्धतीचा अंदाज आहे, त्यामुळे खूप अशा पद्धतीची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आज संपूर्ण जे आहे दिवसभर 2 ते 2.5 लाख भाविक येतील अशा पद्धतीचा अंदाज आहे। मंदिर प्रशासनाच्या वतीने पूर्णपणे चोख व्यवस्था या संपूर्ण परिसरामध्ये करण्यात आलेला आहे। आतमध्ये जर गाभाऱ्यात आपण बघितलं तर संपूर्णपणे सजावट करण्यात आलेला आहे। खूप एक उत्साह असल्याचं आपल्याला बघायला मिळते। देशभरातून भाविक तिथे रोज जे आहे ते दर्शनासाठी गर्दी करत असतात, पण आज एकूणच रामनवमी आहे आणि रामनवमी निमित्त आज भाविक स्वतःपासूनच रामरायाच्या दर्शनासाठी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला इथे बघायला मिळते। अत्यंत ऐतिहासिक मंदिर आहे। अगदी काही दिवसांपूर्वी देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा इथे येऊन रामरायाचं दर्शन घेतलेलं होतं आणि त्यानंतर भाविकांची देखील गर्दी या मंदिरात वाढलेली आहे। अशा पद्धतीचे वेगवेगळे सजावट जे आहे ते मंदिर परिसरामध्ये केल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि दुपारी 12 वाजता इथे रामनवमीचा जे मुख्य उत्सव पार पडणार आहे आणि त्या उत्सवासाठी लाखो भाविक इथे गर्दी करतील अशा पद्धतीचा अंदाज आहे आणि एक वेगळा उत्साह आणि आनंद आणि भक्तिमय वातावरण या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळतं। जी किरण, दरवर्षीच रामनवमीचा उत्साह तिथे साजरा होतो, मात्र यावर्षी रामाची प्राणप्रतिष्ठा ही अयोध्येमध्ये झाल्यानंतरचा उत्साह काही वेगळाच आहे। भाविकांच्या तिथल्या काय भावना आहेत? अगदी बरोबर आहे, उत्साह आहे, आनंद आहे। संपूर्ण मंदिर परिसरामध्ये सकाळपासूनच भाविकांची गर्दी आपल्याला इथे बघायला मिळते। आपण बघू शकतो अशा पद्धतीचं रांग लावून हे भाविक जे आहेत ते दर्शन घेतानाची परिस्थिती आहे। आपल्यासोबत मंदिरातले विश्वस्त आहेत, महंत आहेत, त्यांच्याकडनं आपण माहिती घेऊया। अयोध्येमध्ये एकूणच राम मंदिराच्या निर्मितीनंतर पहिली ही रामनवमी पार पडते, काय उत्साह? अतिशय प्रचंड असा उत्साह आदरणीय मोदीजी 12 जानेवारीला या ठिकाणी येऊन गेले आणि त्यामुळे नाशिकमध्ये सर्व नागरिकांचा ओघ आहे। आज सकाळी 5:05 वाजता या ठिकाणी उत्सवाचे मानकरी पुजारी यांच्या शुभारंभ आज या ठिकाणी आणि दुपारी ठीक 12 वाजता या ठिकाणी जे रामजन्म महोत्सव आहे तो या ठिकाणी संपन्न होईल। सायंकाळी 7 वाजता वर्षभरात एकदाच संपन्न होणारी महानैवेद्य या ठिकाणी संपन्न होईल। प्रभू रामचंद्र या ठिकाणी आणि अत्यंत उत्सवामध्ये संपूर्ण नाशिकातून महाराष्ट्रातून आज भाविक नाशिकला येतात। तर काळाराम मंदिराचे महत्व उत्साह आहे, आनंदाचं वातावरण आहे अशा पद्धतीची त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। आज सकाळपासूनच भाविकांची गर्दी या मंदिर परिसरामध्ये बघायला मिळते आणि 12 वाजता मुख्य जो आहे तो रामनवमीचा उत्सव पार करणार आहे आणि त्या उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात भाविक तिथे गर्दी करतील अशा पद्धतीचा अंदाज आहे। त्यामुळे खूप व्यवस्था जी आहे ती मंदिर परिसरामध्ये ठेवण्यात आली।
किरण, भाविकांची देखील तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते, भाविकांशी बातचीत होऊ शकते का? खरं तर भाविकांची सकाळपासून तिथे गर्दी आहे. आपण काही भाविकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया. काय सांगाल, अयोध्येमध्ये राम मंदिराची निर्मिती त्यानंतर पहिली रामनवमी. अयोध्येमध्ये राम मंदिराची निर्मिती झाली, इथे राम मंदिरात यायला खूप इतक्या वर्षांनंतर राम मंदिर स्थापन झालं, रामाच्या मूर्तीचे प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर इथे बांधण्याचं हिंदूंसाठी पण आणि संपूर्ण भारतासाठी. जय श्री. अजून काही भाविक आहेत माझ्यासोबत. तुम्ही कुठून आलात? खरं तर अयोध्येमध्ये राम मंदिराची निर्मितीनंतर पहिली रामनवमी आहे, काय भावना आहे? तर वातावरण अतिशय आनंदाचं आहे, चांगलं आहे. रामराज्य अपेक्षा आहे. तर अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आहेत, भावना आहेत भाविकांच्या. अत्यंत उत्साहाच्या वातावरणात, भक्तिमय वातावरणात दर्शनासाठी भाविकांनी इथे गर्दी केलेली आहे आणि दुपारी रामनवमीचा मुख्य कार्यक्रम खरं तर याच मंदिरामध्ये पार पडणार आहे. त्यामुळे तो उत्साह आणि आनंदाचं भक्तिमय वातावरण या मंदिर परिसरामध्ये आपल्याला बघायला. धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये रामनवमी निमित्त उत्साह संचारलेला आहे. ऐतिहासिक काळाराम मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. सकाळपासूनच मोठी भाविकांची रीघ तिथे लागलेली आहे. भाविक मोठ्या प्रमाणात प्रभू रामाचं दर्शन घेण्यासाठी तिथे येत आहेत. संपूर्ण मंदिर हे राममय झालेलं आहे आणि 12 वाजता मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. काळाराम मंदिराला या निमित्ताने विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. संपूर्ण मंदिर हे सजवण्यात आलेलं आहे. भाविकांचा उत्साह शिगेला पोचलाय. काळारामाचं हे ऐतिहासिक मंदिर आहे. नाशिक मधल्या या मंदिराला खूप जास्त महत्त्व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या ठिकाणी येऊन गेले होते.